सर्वांचे आज इथे आल्याबद्दल आभार. मला ऐकायला आल्याबद्दल आभार. एक जनरल आपल्याला म्हणजे मला आयडिया यायला पाहिजे की तुम्ही काय आधी ऐकलंय आणि त्याप्रमाणे मग काय बोलायचं असं ठरवता येतं. आता आपल्याकडे सोशल मीडिया इतका झालेला आहे, युट्यूब, सगळ्यांचे स्मार्टफोन, सगळ्यांकडे स्मार्टफोन असतात. किती लोकांनी आज इथे येण्यापूर्वी माझे एखादा जरी व्हिडिओ पण तो पूर्णपणे पाहिलाय, त्याच्यामध्ये शॉर्ट्स आणि रील्स चा समावेश नाही. 90-30 सेकंदाच्या खालचं नाही, पण एक 30 मिनिटाचा म्हणूया, तासाभराचा. असा किती लोकांनी माझा इथे येण्यापूर्वी समजा एखादा व्हिडिओ किंवा 10, 20, 25, 100, 200, 500 कसलाही नंबर चालू शकेल. माझे 2000 पेक्षा जास्त युट्यूबवर व्हिडिओज आहेत. ज्यांनी पाहिला असेल, अगदी एक व्हिडिओ पाहिला 30 मिनिटापेक्षा जास्त तरी तुम्ही क्वालिफाय होता, तर प्लीज हात वर करा, म्हणजे मला एक साधारण अंदाज येईल. ओके, ऑलराईट. आणि बाकीचे लोक पण नक्की ऐकतायत प्रश्न म्हणून विचारतो की ज्यांनी आज इथे येण्यापूर्वी अजिबात एकही व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांनी हात वर करा. ओके, ठीक आहे, धन्यवाद. आतापर्यंत ज्यांनी हात वर केला नाही त्यांनी हात वर करा. ओके, आहेत आपल्याकडे. रामायण आणि महाभारत त्यातले समज आणि गैरसमज अशा अर्थानं आपण बोलणार आहोत, थोडस गप्पा मारणार असं म्हणूया. थोडस एक सुरुवात, एक बॅकग्राऊंड द्यायचं. म्हणजे आता कीर्तन, सगळ्या लोकांनी कीर्तन ऐकलेली, नारदीय कीर्तन. त्याच्यामध्ये एक दोन भाग असतात जनरली. आपण त्याला पूर्व रंग म्हणतो आणि उत्तर रंग म्हणतो. आणि प्रत्येकाची एक आवड असते. काही लोकांना पूर्व रंग आवडतो, मग उत्तर रंगाची कथा झाली की ते म्हणतात आता निघालं तरी चालेल. काही लोकांना, म्हणजे मी लहानपणी असताना मला आठवतंय, हा पूर्व रंग केव्हा संपतोय असं मला व्हायचं, कारण आपल्याला ती कथा आवडते लहान असताना. अशा अर्थानं थोडस दोघांचाही समावेश होणार आहे. ज्यांनी पाहिलेले आहेत व्हिडिओ त्यांना थोडस रिपिटेशन होऊ शकतं. ज्यांनी अजिबातच पाहिलेलं नाही त्यांच्याकरता दोन गोष्टींची शक्यता आहे. एक तर तुमच्याकरता खूप मेजवानी आहे, किंवा अत्यंत बोरिंग असं लेक्चर आहे. ते तुम्ही मला नंतर सांगा. एक पार्श्वभूमी द्यायची म्हणून मी तुम्हाला एक 2-3 आत्ताच्या मागच्या 1 वर्षातल्या घटना सांगतो. त्याच्या आधी एक 7 वर्षापूर्वीची घटना सांगतो, 2018 म्हणजे कोविडच्या आधीची. अमेरिकेतून मी इंग्लंडला आलो होतो. ऑक्सफर्ड मध्ये एक कॉन्फरन्स असते, 2-3 वर्षांनी ते परत परत करतात. मग कोविडमुळे ती झाली पण नाही. ते 2018ची गोष्ट आहे. आणि त्या कॉन्फरन्सचा विषय होता की आपला आशिया खंडातलं विज्ञान आणि तंत्रज्ञान. पण ते केव्हाचं, प्री हिस्टॉरिक असं नाव दिलं होतं. हिस्ट्रीच्या आधीचं प्री हिस्टॉरिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन एशिया. त्या कॉन्फरन्समध्ये मी प्रेझेंट करायला आलो होतो. आणि फार फॉर्मॅट चांगलं असतं. म्हणजे तुम्ही टेड टॉक किती लोकांनी ऐकलेलं आहे? टेड. त्यांचं तुमचं एक वैशिष्ट्य लक्षात आलं असेल, काही 4-5 मिनिटाचे पण टॉक्स असतात, पण 18 मिनिटापेक्षा जास्त टॉक नसतो टेडमध्ये. 18 मिनिटाच्यावर तुम्हाला बोलता येत नाही. तसं या कॉन्फरन्समध्ये 20 मिनिटाचे टॉक्स असतात. आणि 3 दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये फक्त 36 टॉक्स. म्हणजे तुम्ही डिवाइड करून बघू शकता एका दिवशी किती. 2 लोकांचे टॉक झाले 20-20 मिनिटाचे, की 90 मिनिटं. आता समजा आपले एवढी लोक आले, ते अशीच साधारण लोक असतात, यापेक्षा जास्त नाही. म्हणजे हा नंबर छान आहे. पण ते नंतर पुढच्या 90 मिनिटांमध्ये दोन लोकांचे 20-20 मिनिटाचे टॉक झाले, की 90 मिनिटांमध्ये सगळे असे इंटरमिंगल होतात. असं खुर्चीत बसून नाही, सगळे असे आपण लग्नाच्या वेळी कसं एकमेकांची गप्पा मारतो. आणि ते जे 2 वक्ते असतात त्यांनी जे बोललेलं असतं त्यांना ते आपण ज्याला इंग्लिशमध्ये ग्रिल करतो म्हणतात. म्हणजे अक्षरशः प्रश्न विचारायचे की हे तुम्ही असं म्हणालात पण हे आम्हाला पटत नाही, याचं कारण हे वगैरे, असं डिस्कशन चालायचं. माझा टॉक झाल्यानंतर एक युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोचा प्रोफेसर, आपल्या मराठीत सांगायचं म्हणजे अगदी टणटणत रागारागानं माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की यू डोंट, म्हणजे अँग्रीच होता तो, रागावलेलाच होता. यू डोंट हॅव हिस्ट्री. तो मला यू म्हणजे भारतीयांना हिस्ट्री नाही अशा अर्थानं म्हणत होता. त्याच्या नशिबानं त्या दिवशी माझा मूड चांगला होता. मी त्याला म्हटलं की यू आर राईट, तुझं बरोबर आहे म्हणणं, आमच्याकडे हिस्ट्री नाहीच आहे. मी म्हटलं आमच्याकडे इतिहास आहे.
आता हा काही शब्दच्छल म्हणून मी नाही त्याला सांगितला, म्हणजे आपण भाषांतर इतिहास असं करताना हिस्ट्री असं करतो, त्याच्यामध्ये खरा फरक आहे, पण त्याच्यातही मी जात नाही. तो पुढचा विषय काय झाला तो सांगत नाही मी तुम्हाला, आमचं गप्पा झाल्या, चर्चा झाली. पण ती कॉन्फरन्स झाल्यानंतर मी जो विचार करायला लागलो, की मी त्याला म्हटलं आमच्याकडे इतिहास आहे, पण मी आणखी खूप विचार केला, माझ्या लक्षात आलं की फक्त आमच्याकडे इतिहास आहे असं नाही, तर पूर्ण जगामध्ये भारताकडेच इतिहास आहे. आता तुम्ही म्हणाल इतिहास पण ते संस्कृत म्हणून तो भारताकडे आहे का? कारण इतिहासाचा अर्थ माहिती आहे ना, इति ह आस, म्हणजे हे असंच घडलं, जसं घडलं तसं लिहून ठेवलेलं आहे, त्याला आपण इतिहास म्हणतो. आता पुराणामध्ये सुद्धा इतिहास आहे, पण पुराणामध्ये आणखी गोष्टी असतात. पुराणाचा आणि संस्कार भारतीचा आणखी जास्त जवळचा संबंध आहे, इतिहासाचा आहेच, पण पुराणामध्ये मुख्य उद्देश संस्कार व्हावा, त्याच्या योगानं त्या कथा येतात. त्या कथेला फार महत्व असतं असं नाही. जसं क्लासिकल ऐकणारी लोक इथे आहेत, क्लासिकल हिंदुस्थानी क्लासिकल ऐकणारे, ते जेव्हा गातात तर त्या गाण्याची जी लाईन असते त्यातल्या शब्दांना फारसा अर्थ नाहीये, ते रागाच्या ह्याला अर्थ आहे. तसाच तुम्ही जर पुराणामध्ये बघितलं तर कथा आहेत, कारण तुम्हाला ते गुंगवून ठेवतात, पण त्यातून एक संस्कार करायचा आहे. आता तुम्हाला भारतामध्ये घेऊन येतो. आत्ता अगदी मागच्या 2 महिन्यामध्ये मी पुण्यामध्ये होतो, MIT युनिव्हर्सिटीमध्ये. काही फॅकल्टी म्हणजे प्रोफेसर लोकांनाच आमचा एक एक दिवसाचा 3 दिवसाचा प्रोग्राम होता, आम्ही ट्रेनिंग करत होतो. माझ्या आधी ज्या एक प्रोफेसर आल्या ना, भारतीय प्रोफेसर, इंडोलॉजीच्या प्रोफेसर, त्यांनी काय सांगितलं माहित आहे का? त्या म्हणाल्या आपल्या भारताचं जे संस्कृती आहे किंवा सिव्हिलायझेशन काय म्हणायचं ते म्हणूया, खरं म्हणायचं म्हणूया असं नको, म्हणजे शब्दात सुद्धा इतके फरक आहेत ना. म्हणजे सिव्हिलायझेशन म्हणजे आपण सभ्यता, कल्चर म्हणजे संस्कृती, अशी आपण भाषांतर करतो. आपल्याला काहीतरी गरज नाहीये, म्हणजे सभ्यता संस्कृती आपल्याला समजतं. सभ्यता संस्कृती इतिहास असं एकत्र आणणं म्हणजेच धर्म. तर धर्म म्हणायला काही घाबरायची गरज नाहीये. तर ते सांगताना त्याने सांगितलं की आपला जो ऋग्वेद झाला तो 1700 BC मध्ये झाला. सगळ्यांना BC आणि सी कळतं. 1700 BC झाला म्हणजे साधारण समजायला 4000 वर्षाच्या आतला, मागच्या 4000 वर्षाच्या या काळामध्येच कुठेतरी ऋग्वेद लिहिला गेला, कंपोज केला गेला. आणि महाभारत आणि रामायण हे 400 BC आधी कधीही लिहिले गेले नाही आणि 400 CE नंतर नाही. आता 400 BC म्हणजे कळलं का तुम्हाला? 2400 वर्षापूर्वी. मग त्यांना प्रश्नोत्तराच्या वेळी कोणीतरी विचारलं, पण आपल्याकडे जे आपण मेन समजतो, कमीत कमी महाभारत 5000 वर्षापूर्वी झालं, रामायण तर मिलियन्स वर्षापूर्वी झालं असंही तुमच्या लक्षात असेल, त्रेतायुगामध्ये झालं, म्हणजे खूप काहीतरी काळापूर्वी झालं. मग तुम्ही असं काय म्हणताय? त्या म्हणाल्या बघा, मी अकॅडमिक आहे, मी संशोधक आहे, मी प्रोफेसर आहे, मला जगाला तोंड द्यावं लागतं आणि जगाला तोंड देताना मला एकदम वैज्ञानिक पद्धतीनं तर्क शुद्ध अशा रीतीनंच सांगावं लागतं. त्यांचं भाषण झाल्यानंतर माझं भाषण होतं. मी त्यांना ऍक्च्युली विनंती केली, जर शक्य असेल तर तुम्ही माझ्या भाषणाला थांबा. त्या म्हणल्या नाही मला जायचंय कुठेतरी. ते ठीक आहे, असू शकतो त्याच्यामध्ये. मी म्हटलं मला खूप आवडलं असतं त्या थांबल्या असत्या तर. कारण म्हटलं त्यांनी ज्या काळामध्ये सगळं ऋग्वेद झालं आणि महाभारत झालं, रामायण झालं, त्या काळामध्ये मी काही संशोधन सुद्धा करत नाही. कारण तुम्ही जर भारतीय संस्कृती जर लक्षात घेतली, भारतीय सिव्हिलायझेशन लक्षात घेतली, आपलं भारतीय संस्कृतीची, भारतीय धर्माची, सनातन धर्माची प्राचीनता किती आहे जर तुम्ही अभ्यास करायला लागलात तर तुमच्या लक्षात येतं 4000 वर्ष वगैरे म्हणजे काल, यस्टरडे, इतका तो जवळचा काळ आहे. दुसरी एक शेवटची कथा सांगतो त्यातली, आपण विषयाकडे वळूया. आता एक दिल्लीमध्ये एक व्यक्ती आहेत, म्हणजे माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत, तुम्ही नाव ऐकलं असेल. ते एक कॉन्फरन्स करतायत, ऑर्गनाईज करतायत. ते मी आता जाऊ शकत नाहीये, पण ते त्यांच्याशी डिस्कशन करताना त्या म्हणाले की आपल्याकडे काय चाललंय की महाभारत केव्हा झालं याच्यावर आपलं एकमत नाही आणि ते आपल्याला एकमत करून आणायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ते म्हणताना म्हणाल्या की वी हॅव बिकम अ लाफिंग स्टॉक ऑफ अदर्स. सगळ्यांना कळतं ना की आपण आपल्याकडे बघून हास्यास्पद लोक असतात, की हा माणूस म्हणतो आता महाभारत झालं, तो म्हणतो त्यावेळी झालं, काय सगळे लोक आपली चेष्टा करतात. मी म्हटलं ही कोण लोक आहेत की जे आपली चेष्टा करतात? तुम्हाला सांगायला मला आवडेल, आपला तो असा मुख्य विषय नाही, पण ज्याला आपण इंडॉलॉजिस्ट म्हणतो, जगभरचे आपली नावं ऐकली तरी आपल्याला वाटतं बापरे काहीतरी महत्वाचं असलं पाहिजे.
या हार्वर्ड युनिव्हर्सिटी, शिकागो युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्निया, बर्कले, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज अशी काहीतरी नावं ऐकली की आपल्याला काहीतरी महान असलं पाहिजे असं वाटतं. त्याच्यामध्ये एक मागच्या 200-300 वर्षामध्ये म्हणजे युरोपियन लोकांना भारताचा शोध लागला. वास्को डी गामानं आपला शोध लावला आणि कोलंबस आपला शोध करायला चुकीच्या दिशेनं गेला. सगळ्यांना माहिती आहे ना. कोलंबस पण भारतीयांना शोधायला, इंडियन लोकांना शोधायलाच पश्चिमेकडे गेला. वास्को डी गामा पूर्वेकडे गेला आणि त्यांना आपला शोध लागल्यानंतर सगळे लोक आपल्याकडे यायला लागली. ही मागच्या 500 वर्षातली गोष्ट आहे. आणि त्यानंतर त्यांनी मागच्या 200 ते 300 वर्षामध्ये इतका चुकीचा अशा पद्धतीचा अपप्रचार आपल्याबद्दल करून ठेवलेला आहे. आणि नुसता अपप्रचार केला नाही, ज्याला आपण ब्रेन वॉशिंग म्हणतो, ते इतकं आपल्या मनामध्ये भरून ठेवलेलं आहे की आता मी जे काही तुम्हाला गोष्टी सांगेन ना, त्यात तुम्हाला सुद्धा वाटेल की नाही मला हे सगळं माहित होतं, हे छान आहे, पण हे पटत नाही. याचं कारण त्यांनी सगळं करून ठेवलंय. 1500 BC पासून ऋग्वेद झाला, 400 BC आणि 400च्या मध्ये महाभारत आणि रामायण झालं आणि मधल्या काळामध्ये बाकी सगळं तुमचं जे काही साहित्य असेल ते तिथे ठेवा. आपल्याकडे संस्कृतचे किती अभ्यासक आहे तिथे, ज्यांनी संस्कृतची समजा डिग्री केलेली आहे. तुम्ही आहात, हा. नाही तर मी काही सांगू शकलो असतो, पण आता ते आहेत तर काही सांगता येणार नाही. त्यामुळे आपण त्यांच्यासारखा वापरतो, त्याच आपण महाभारतामध्ये वापरतो आणि मग सगळ्या गोष्टींचा आपल्याला पत्ताच लागत नाही. आपण एक महाभारताच्या रामायणापासून सुरुवात करूया. काही लोकांनी मला थोडेसे प्रश्नही आधी पाठवले होते, ते घेऊया आपण. किती लोकांनी भाषांतरासकट असेल तेही ठीक आहे, रामायण किंवा महाभारत वाचलेले आहे? म्हणजे मूळ महाभारत रामायण भाषांतरासकट, वाल्मिकी रामायण. ओके, खूप लोकांनी वाचलेलं. आता आपण ते समजा तुम्ही 300 वर्ष मागे गेला तर कुणालाही भारतामध्ये नाही जगामध्ये सुद्धा बाकीच्या लोकांना फारसं माहितच नव्हतं. म्हणून आपण भारतातली लोक घेऊया, चायनाची लोक घेऊया, एशियातले लोक घेऊया, पूर्ण आता आपण ज्याला मिडल ईस्ट म्हणतो ना, त्या सगळ्या लोकांना महाभारत आणि रामायण माहित होते. त्याला सिल्क राऊट म्हणतो. उदाहरणार्थ मी आता ऑइल गॅस मध्ये काम करताना मी सिरियामध्ये गेलेला आहे. सिरिया देशाचं नाव ऐकलंय सगळ्यांनी? ओके. तर सिरिया देशामध्ये हे साधारण 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर तिथे असे एक आजोबा बसले होते आणि त्यांनी मला बघितल्यानंतर ते म्हणले, हा इंडियाचा दिसतोय. तर म्हणे मला तू हे सांग, आमच्या देशाचा म्हणजे सिरियाचा अर्थ काय? तर ते सिरियाला काय म्हणतात माहितीये का? आपण आता अँग्लिसाइज सिरिया म्हणतो, ते सूर्या म्हणतात. ते म्हणे की सूर्याचा अर्थ सांग. आता ते सूर्य म्हटल्यानंतर मला जरा सूर्य वगैरे असं असणार असं माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं, डू यू मीन सन? तर ते म्हणाले, अगदी बरोबर. पण त्याच्या पुढे जाऊन त्याने सांगितलं की आम्हाला सूर्यवंशाचे लोक समजतो. म्हणजे त्यांनी इंग्लिशमध्ये वगैरे सांगितलेलं आहे की सोलार डायनेस्टीची लोक समजतो, जसं इजिप्तचे लोक समजतात तसंच ते स्वतःला समजतात. नंतर आता धर्माचं ते काही जे वेगवेगळे धर्मामुळे आलेले आहेत, इस्लाम, बरेच सगळे आता मुस्लिम लोकच झालेले आहेत, त्यामुळे हळूहळू ते विसरत चालले. तो भाग वेगळा. पण अजूनही ते धरून आहे. अजूनही त्यांना जर अगदीच तुम्ही जर भेटलात तर ते तुम्हाला सांगू शकतात. हा तुम्हाला रामायण महाभारताचा इफेक्ट कमीत कमी सिरियापर्यंत, इजिप्त पर्यंत दिसतो. तर इजिप्त इतकं ट्रान्सफर झालेलं आहे की त्या लोकांनाच खरोखर पत्ता नाही. इजिप्त कशाला, भारतामध्ये अशी परिस्थिती आहे. म्हणजे भारतात मी तुम्हाला दूर जायला सांगायला नको. काही वर्षापूर्वी मी माझ्या मुलाशी बोलत होतो अटलांटामध्ये. असंच काहीतरी विषय निघाला. सहज म्हटलं, काय रे महाभारत युद्ध किती दिवस झालं? तर तो जरा म्हणाला, या चांगला प्रश्न आहे. म्हणजे 100 डेज. म्हणजे दिव्याखाली अंधार असं. म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय कारण त्यांना याचं कारण असं आहे की त्यांना हे कळत नाही, त्यांचा दोष नाहीये की हे मी कशाला समजून घेऊ. 100 डेज का 50 डेज का 18 डेज, फरक काय पडतो, त्याचं मला करायचंय काय? तर फरक आपल्याला इतिहास का समजून घ्यायचा आहे तोही आजचा विषय नाही, पण कारण आपल्याला गैरसमज आणि समज समजून घ्यायचे. पण एक दोन वाक्य सांगतो की समजा तुम्हाला तुमचा जर इतिहास माहीत नसेल तर तुमची अवस्था कशी आहे माहितीये का? तुमची म्हणजे आपली अवस्था कशी आहे माहितीये का? की आपण एखाद्या झाडाचं पान असतं ना, तशी आपली अवस्था आहे. पण त्या पानाला हे माहिती नाही की हे कोणत्या झाडापासून आलेलं आहे. आपल्याला, आपण पान आहोत पण ते कोणत्या झाडापासून, आपला वंश काय, आपला इतिहास काय, ह्याचं काही त्याला पत्ता नाही. त्याच्यावर काही लोक म्हणतील मग काय फरक पडतो? जॉर्ज ऑरवेल हे नाव किती लोकांनी ऐकलंय? काही लोकांनी ऐकलंय. हा ब्रिटिश ऑथर. त्याने असं लिहिलेलं आहे, त्याचे बरेच कोट आहेत, सुंदर पुस्तकं लिहिलेली आहेत त्याची. बऱ्याच जणांनी वाचली असतील, नसतील तर मुद्दाम वाचा. पण तो म्हणतो की एखाद्या समाजाला
एखाद्या देशाच्या लोकांना, एखाद्या समाजाच्या लोकांना, एखाद्या धर्माच्या लोकांना जर तुम्हाला गुलाम बनवायचं असेल किंवा स्लेव्ह बनवायचं असेल, आता मी दोन्हीकडे शब्द वापरताना भारतीय शब्द नाही वापरले. मी म्हटलं गुलाम बनवायचं असेल किंवा स्लेव्ह बनवायचं असेल, त्याचं कारण भारतीय संस्कृतमध्ये गुलाम किंवा स्लेव्ह करता शब्द नाहीये. तो त्याला शब्द नाही मिळाला म्हणून जे 200-300 लोकांमध्ये ज्या अमेरिकन किंवा युरोपियन युनिव्हर्सिटीनी आपल्या डोक्यातलं सगळं विचित्र माल भरलेला आहे, त्यांनी आपल्या ऋग्वेदातला दास हा शब्द घेतला आणि तो म्हणाले की ह्यांना ते गुलामच म्हणायचे. तसं काही नाहीये. म्हणून मी मुद्दाम गुलाम किंवा स्लेव्ह म्हटलं. जॉर्ज ऑरवेल म्हणतो एखाद्या देशाच्या लोकांना, एखाद्या समाजाच्या लोकांना, एखाद्या धर्माच्या लोकांना जर तुम्हाला गुलाम किंवा स्लेव्ह बनवायचं असेल, तर त्यांचं त्यांच्या इतिहासाबद्दलचं त्यांचं जे अंडरस्टँडिंग आहे ते नष्ट करून टाका, ते डिस्ट्रॉय करून टाका, त्यांचा भ्रम करा. ते तुमच्या हातामध्ये लोण्याच्या गोळ्यासारखे स्लेव्ह आणि गुलाम म्हणून काम करतील. 1947 मध्ये ब्रिटिश निघून गेले, पण ब्राऊन साहेब सगळीकडे अजून आहेत. किती शाळामध्ये तुम्ही तर आता अमरावतीचं मला माहित नाही किंवा अचलपूरचं माहित नाही, मी पहिल्यांदाच आलोय आयुष्यामध्ये, पण मुंबईमध्ये बघतो, पुण्यात बघतो, पूर्ण भारतभर मी फिरतोय, बघतो कितीतरी याच्या म्हणजे असं नाही म्हणत समजा तुम्ही आता अमेरिकन कंपनीमध्ये, युरोपियन कंपनीत काम करत असाल आणि तिथे लोक जायचे, तिथे तुम्हाला अटेंड करायचे, असं म्हणतात ना, वेन यू आर इन रोम बी लाईक अ रोमन. ते ठीक आहे, तिथे तुम्ही टाय लावता असं बरोबर आहे. पण आता मुंबईत सुद्धा मला दिसतात, मुंबईत तर इतकं गरम होत असतं, म्हणजे इथं काहीच होत नाही असं समजा, तिथे सुद्धा सगळे लोक ऑफिसमध्ये गेल्यानंतर टाय असतं, टाय लावून असतात. मी जनरल इलेक्ट्रिक कंपनीमध्ये 20 वर्ष काम केलं. मी जेव्हा इकडे यायचो दिल्लीला, तर दिल्लीला सगळे एकदम म्हणजे वेस्टर्न ड्रेस सारखे सगळे स्त्री आणि पुरुष असं सगळे टकाटक चालतायत असं असायचं. मी कधी कधी सर्कॅस्टिकली विचारायचो, ते सर्कॅझमही कळायचं नाही. मी म्हटलं इथे काम कोण करतं, म्हणजे असं सगळं ते ड्रेस करून काम कसं करणार. मला तर असं करताच यायचं नाही. मी टाय लावला तर माझे 30% एफिशियन्सी खाली होते. टायचं ओरिजिनल तुम्हाला माहित आहे, टाय का लोक लावतात. युरोपामध्ये प्रचंड थंडी असायची, तर हा असा शर्ट चालत नाही, इतकी थंडी होते कॅनडामध्ये. तर ते सगळं बंद करून त्याला तिथे असं थंडी लागू नये, गळ्याला थंडी, आपण तो स्कार्फ वगैरे, मफलर वगैरे असं करतो ना, अशा पद्धतीने करा म्हणून ते केलेलं आहे. नंतर त्याची फॅशन झाली. तर तुम्ही त्यांच्याशी डील करत असाल तर नक्की घाला. मी स्वतः टाय घातलेला आहे, तो प्रश्न नाही. अजूनही टाय आहे, एक असा टाय ठेवलाय, मधनं मधनं गाठ मारता येते की नाही बघतो. तशा करायला हरकत नाही, म्हणजे आपण रिस्पेक्ट करतो. पण आपल्याला इथे अमरावतीमध्ये आणि अचलपूरमध्ये आणि नागपूरमध्ये टाय घालून काय करायचंय. मग तिथे परत संस्काराचा ते विषय येतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय की संस्काराचा त्याशी संबंध आहे. ते शिकवता येत नाही. आता आपण त्यांना इतकं शिकवतोय की टाय घातलाच पाहिजे. आणि तुम्ही बघितलं ना, टाय घातल्यानंतर मग तो असा मधनं मधनं हात फिरवायचा असतो, असा बरोबर सरळ आहे की नाही, अशा करता. आपण परत इतिहासाकडे येऊया. आपल्याला असं समजावलं गेलं की तुमच्याकडे इतिहासच नाही. मग काय आहे तर मिथॉलॉजी. आपल्याकडे लोक इतक्या उत्साहानं म्हणतात ना, मिथॉलॉजी, मायथॉलॉजी. आता तो शब्द सुद्धा संस्कृतनं दिलेला आहे, मिथ्या. भगवान पातंजली असं सांगतात की तुम्हाला जर योग्य ज्ञान हवं असेल, तुमचं कोणतंही, आपण इतिहासावर बोलणार आहोत, पण कोणत्याही गोष्टीचं योग्य ज्ञान हवं असेल तर त्याची एक मेथड आहे, त्याची एक पद्धत आहे. ते म्हणतात प्रत्यक्ष, अनुमान, आगम, प्रमाणानी. ही 3 मुख्य प्रमाण, प्रत्यक्ष, अनुमान, आगम म्हणजे बॅकग्राऊंड नॉलेज, हे एकत्र आणून ही 3 प्रमाण वापरून जे तुम्हाला ज्ञान होतं ते योग्य ज्ञान असतं. असं जर तुम्ही केलं नाही तर त्याच्यामुळे जे काही ज्ञान निर्माण होईल ते मिथ्या ज्ञान असतं. त्यामुळे तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं इतिहासाचा, महाभारताचा, रामायणाचा अभ्यास केला तर ते चुकीचंच होणार, जो त्यांनी केलेला आहे. त्यांनी म्हणजे फक्त आता बाहेर नाही येत, लोक बाहेर इन्फॅक्ट असं त्या लोकांना कोणी विचारत पण नाही. ऑनेस्टली तुम्हाला सांगतो, फॉरवर्ड वगैरे मुलांना पाठवू नका. म्हणजे इंजिनिअरिंग, सायन्स, मॅथमॅटिक्स करता चालेल, पण इंडॉलॉजी करता पाठवू नका. मला लोक विचारतात की निलेशजी, माझ्या मुलीला, माझ्या पुतणीला, माझ्या पुतण्याला इंडॉलॉजी मध्ये अमेरिकेत किंवा युरोपमध्ये काहीतरी करायचे, कोणत्या युनिव्हर्सिटीत पाठवू. मी म्हणतो कोणत्याच युनिव्हर्सिटीत पाठवू नका. मग त्यांना ते आवडत नाही उत्तर, ते कुठेतरी पाठवतात. स्टेम करता अजूनही ठीक आहे, पण तिथे अक्षरशः छोट्या छोट्या रूम्स मध्ये राहतात आणि अँटाय इंडिया असा अजेंडा पुरवला जातो. याच्याकरता त्यांचं मुख्य काम आहे प्रत्यक्ष काहीतरी संशोधन करणं, असं काही राहिलेलं नाही. मग आपण कसं संशोधन करायचं. तुम्हाला जर रामायण समजून घ्यायचं असेल तर रामायणच वाचावं लागेल, दुसरा काही उपाय नाहीये. भाषांतर चालेल. महाभारत वाचायचं असेल तर महाभारतच वाचावं लागेल, दुसरा काही उपाय नाही. आता किती लोकांनी असं ऐकलंय, आज सकाळी सुद्धा एक बोलताना असं आलं
की पण किती लोकांनी असं ऐकलंय की वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकीनी रामायण आधी लिहिलं आणि मग त्याप्रमाणे रामायण झालं, असं किती लोकांनी ऐकलंय? हात वर करा. बरेच आहे. अच्छा, हात खाली घ्या. अशापैकी किती लोकांना हे पटतं की तसंच झालं? त्यांनी हात वर करा. 1, 2, 3, 4. हा, ते सगळं चुकीचं आहे. तसं आपल्याला समज आणि गैरसमज करून घ्यायचे म्हणून सांगतो की वाल्मिकीने ते आधी रामायण लिहिलं आणि त्याप्रमाणे भगवान राम, आपल्याला परीक्षेत सगळा अभ्यास झाला नसला तर कॉपी करण्यासारखं बघावं लागतं ना मधूनच. काय झालंय, भगवान राम म्हणतात आता मला काय करायचंय, असं करून भगवान रामाने ते केलेलं नाही. अहो, नुसतं तुम्ही रामायण वाचून बघा. रामायणामध्ये इतकं क्लिअर दिलेलं आहे की जेव्हा नारद मुनी आणि वाल्मिकी यांचा संवाद चाललाय जेव्हा पहिल्या ह्याच्यामध्ये, तेव्हा सांप्रतम काली वाल्मिकी नारद मुनींना असं विचारतायत की आत्ताच्या या काळामध्ये असा कोण धर्मज्ञ, असा कोण सगळे त्याच्यामध्ये चांगले गुण आहेत, असा कोण व्यक्ती आहे की ज्याच्यावर मला लिहायचंय? आणि नारद मुनी म्हणतात हा काय प्रश्न आहे का? उत्तर इतकं अगदी ऑब्विस आहे, ते म्हणजे भगवान राम. ही जेव्हा चर्चा चालते ना, तेव्हा भगवान रामानी आपल्याला ज्या जनरली गोष्टी माहिती आहेत, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यांनी रावणाचा पराभव केलेला आहे, रावणाचा वध केलेला आहे. ते परत अयोध्येला आलेले आहेत, त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे आणि ते राज्य चालवत आहेत. वाल्मिकींच्या आश्रमामध्ये सीता आलेली आहे, लवकुश आहेत तिथे, आणि या काळामध्ये त्यांनी ते लिहिलेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी काही झालेल्या आहेत. त्याच्यानंतरही काही गोष्टी झाल्या त्या उत्तराखंडामध्ये येतात. तर असं नाहीये की वाल्मिकींनी ते आधी लिहिलं आणि मग भगवान राम पानं उलटत बघतायत, नाटकाची प्रॅक्टिस केल्यासारखं आता काय करायचं. अत्यंत चुकीची समजूत आहे. आता हे आपण का मानतो मला कळत नाही. ही जर कोणी कथा तुमच्या आयुष्यात जर सांगितली ना की तुमचं कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे, आता त्याप्रमाणे तुम्हाला वागायचंय, तर तुम्ही हसाल. पण तिथे रामा सांगितलं नाही, असं सांगितलं ना म्हणजे असं ऐकायचं. ह्याचं कारण असं आहे बघा, ऋषींनी आपल्याकडे जे सगळे ग्रंथ आहेत हे शब्द प्रामाण्य आहे. सगळ्यांना शब्द प्रामाण्य कळतं. आपण एखाद्या पुस्तकात वाचतो म्हणून आपल्याला कळतं, न्यूजपेपरमध्ये वाचतो म्हणून आपल्याला ती माहिती कळते, टीव्हीवर बघतो म्हणून आपल्याला ती माहिती कळते. तुम्ही सगळं जे टीव्हीवर बघता, न्यूजपेपरमध्ये वाचता, ते सगळं बिलीव्ह करता का? किती जण असं बिलीव्ह करतात? हो, तिथे सांगितलं मी ते करत असणार. हात वर करू नका, कारण तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच. तसंच असं आपण करत नाही. तीच गोष्ट आपल्याला आपल्या ग्रंथामध्ये सुद्धा वापरावी लागते. म्हणजे त्यांनी खोटं सांगितलं असं नाही म्हणत आहे, पण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी होतात, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. पण ग्रंथांचं हे जे शब्द प्रामाण्य आहे ना, म्हणजे ते पुन्हा आपलं शब्द प्रामाण्य आहे, पण ते आपल्या ऋषींचं किंवा व्यास वाल्मिकी यांनी ज्यांनी इतिहास लिहिला त्यांचं ते प्रत्यक्ष प्रामाण्य आहे. त्यांना ते दिसलंय, त्यांना ते समजलंय आणि त्यांनी आपल्याकरता लिहून ठेवलंय आणि गुरु शिष्य परंपरेनं ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. ते येताना कधी कधी थोडेसे बदल होऊ शकतात. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला की रामायणाची जी कथा वाल्मिकी रामायणामध्ये आहे, आता आपल्याकडे प्रवचन कर सांगताना थोडासा फरक पडू शकतो. प्रवचन करत कशाला, तुम्ही जर महाभारत वाचलं तर महाभारतामध्ये रामायणाची कथा 3दा येते, रामोपाख्यान 3दा येते. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, म्हणजे तुम्हाला समजेल कसे बदल होऊ शकतात. कुंभकर्णाला कोणी मारलं? हा, भगवान राम. बघा, माझ्या मुलासारखाच तो तुम्हाला स्टंप करणारा प्रश्न होता की नाही, काय बाबा माहिती नाही कुंभकर्णाला. भगवान रामानं मारलं असं वाल्मिकी रामायण आपल्याला सांगतं. पण तुम्ही महाभारत वाचलं तर महाभारतामध्ये असं येतं रामोपाख्यांमध्ये की लक्ष्मणानं कुंभकर्णाला मारलं. ते कधी कधी बोलताना असं होऊ शकतं ना, आपल्या लक्षात राहत नाही, आपण स्लिप ऑफ टंग. आता मी सुद्धा बोलताना मला ते नंतर रेकॉर्ड करताय, ते मला बघावं लागतं की मी काय म्हणतोय. इनफॅक्ट मी फोन अशा करता ठेवलाय, माझी पत्नी मला सांगते, तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की हा नक्की कशावर बोलतोय. ती म्हणते तू खूप डायग्रेस करतोस, नीट पॉइंट्स मुद्दे लिहून काढत जा. तुम्हाला पण ही इकडली लोक सांगतात ना तसं, भाजीपाला जाताना हीच भाजी घेऊन या, दुसरी भाजी आणू नका वगैरे असं सांगतात. तसं ते लिहून लिहून काढतो मी पॉइंट त्याच्याकरता. मग मी माझ्या पत्नीला काय सांगतो की बेस्ट इन्स्ट्रक्टर्स आर मास्टर डायग्रेसर्स. म्हणजे तुम्ही कधी कधी वेगवेगळ्या जाताना तुमच्या मुख्य विषयाचा सांगू शकता. तर रामायण हे स्वतः वाल्मिकी हे त्याच काळातले होते, त्यांनी ते लिहिलेलं होतं आणि ते आपल्यापर्यंत आलेले. महाभारताची पण ती स्थिती आहे. वाल्मिकी म्हणजे व्यासांचाच तो वंश आहे, सगळ्यांना माहिती आहे ना. योग पद्धतीने केलेला व्यासांचाच वंश आहे, व्यासच ते बघतायत.
युद्धाच्या आधी धृतराष्ट्राला सांगतायत की तू काही माझं ऐकत नाहीयेस, काळाचा महिमा अफाट असतो, याच्यामध्ये अनेक लोक नष्ट होणार आहेत, पण आता तू काही करू नकोस कारण तू काही माझं ऐकत नाहीयेस. पण तरी सुद्धा मी हा कुरु वंशाचा इतिहास अमर करून ठेवेन. आणि ते करून ठेवण्याकरता त्यांनी ते दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये विशेष विचार आहे. जसं आपण एखादी बायोग्राफी देतो, बाबासाहेब पुरंदरेंनी सगळे एकत्र ग्रंथ करून शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं किंवा मेहेंदळेंनी चरित्र लिहिलं, अशा पद्धतीने ते चरित्र लिहिलेलं आहे. दुसरा एक आता प्रश्न सांगताना त्यांनी मला सांगितलं की बऱ्याच लोकांना हाच प्रश्न असतो की ठीक आहे तुम्ही काळवेळी सगळं सांगताय, पण पहिला प्रश्न असा की किती लोकांना असा प्रश्न आहे की ते तुम्ही केव्हा झालं ते नंतर सांगा, पण त्याच्या आधी माझा मुख्य प्रश्न असा आहे की ते खरोखर झालं का नाही. किती लोकांना असा प्रश्न आहे? बिंदास करा, मी तुम्हाला मूर्ख वगैरे काही म्हणणार नाही. काही लोकांना असं वाटू शकतं. त्याचं कारण काय परत? आपला जो भ्रम करून ठेवलेला आहे त्याचं कारण. मी तुम्हाला असं एक विचारतो, 1000 वर्षाच्या आपण मागे जाऊया, म्हणजे शिवाजी, राणा प्रताप यांच्या मागे जाऊया. 1000 वर्षाच्या मागे जाऊया. अशी मला तुम्ही लोक सांगा, भारतातली लोकांची नावं सांगा आणि जगातल्या लोकांची नावं सांगा. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, अलेक्झांडर. सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तो 1000 वर्षाच्या आधी नक्की होऊन गेला. जर होऊन गेला असेल तर ओके. आणखी काय नावं येतात तुम्हाला? शंकराचार्य, व्हेरी गुड. सॉरी, अच्छा, ज्ञानेश्वर महाराज. ओके, व्हेरी गुड. आणखी मी मला कारण ते थोडासा नीट ऐकू येत नाही मला तिकडे तुम्ही बोलता तेव्हा. सो समजा प्लेटो, आता ग्रीक लोक घेतली तर अरिस्टॉटल, प्लेटो वगैरे अशी नावं ऐकली असतील, ज्युलियस सीझर वगैरे. आता हे अशा करता मी नावं घेतोय की ह्या सगळ्या लोकांना एका तागडीत ठेवा आणि त्यांच्याबद्दलचा कोणत्याही प्रकारचा जगातला पुरावा, सगळे तुमचे आर्किओलॉजिस्ट, इंडॉलॉजिस्ट, सगळे विज्ञानी, जगातले सगळे शास्त्रज्ञ एकत्र करून आणा. त्यांना म्हणा तुम्हाला वाटतं ना ते खरं झाले, त्यांचा सगळा पुरावा सांगा आम्हाला. तो पुरावा आपण एका तागडीत ठेवू आणि दुसऱ्या तागडीमध्ये म्हणजे एका तुलसी दलाने द्रौपदीनं किंवा असं केलं ना, रुक्मिणीनं हे केलं, तसं दुसऱ्या तागडीमध्ये कुणाला ठेवायचं सांगा. रामाला, भगवान रामाला ठेवूया का कृष्णाला ठेवूया? दोघातल्या एकाला ठेवलं तरी चालेल, दोघांनाही आपण ठेवूया. तर या तागडीमधला जो पुरावा आहे तो इतका अफाट आहे की एक आयुष्य पुरं पडणार नाही. विज्ञानाच्या पद्धतीचा तर्कशुद्ध पुरावा इतका आहे, त्याच्या कंपॅरिझन मध्ये या लोकांच्या बद्दल कोणताही पुरावा जगामध्ये नाही. जे काही आहे ते फक्त ग्रंथातली वर्णन आहे, शब्द प्रामाण्य आहे. कोणत्याही पद्धतीचा आर्किओलॉजी, कोणत्याही पद्धतीचा इम्पेरिकली म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीनं तपासून पाहता येईल असा कोणताही पुरावा या लोकांबद्दल उपलब्ध नाही. सगळ्यांना शॉक होत असेल बऱ्याच लोकांना, आम्हाला असं शिकवलं नाही. मग आता आपण महाभारताचा, रामायणाचा कसा पुरावा काढला तो बघूया. माझ्या इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी सांगितलं की मी खगोलशास्त्राचा वापर केला. मग खगोलशास्त्र सांगितल्यावर लगेच लोक म्हणतात पण आर्किओलॉजीचा पुरावा कुठे आहे? म्हणून तुम्हाला सांगतो की खगोलशास्त्र हे आर्किओलॉजीच आहे. फक्त आपल्याकडे आणखी एक भ्रम करून ठेवलेला आहे, आपल्याकडे म्हणजे जगभर, पण भारतात त्याचा जास्त प्रादुर्भाव आहे की आर्किओलॉजी म्हणजे डर्ट आर्किओलॉजी, म्हणजे काहीतरी खंटी घ्यायची आणि खताला लागायचं आणि काहीतरी खाली शोधून काढायचं. जोपर्यंत काही मिळत नाही तोपर्यंत काही जगात झालंच नाही. त्याला डर्ट आर्किओलॉजी म्हणतात. आपल्याला पुरावा कसा बघायचा आहे माहितीये का? एक साधं उदाहरण म्हणून सांगतो की अशा प्रकारचा, हा अजून पूर्वरंग चाललाय, बोरिंग पार्ट आपण म्हणूया. अशा प्रकारचा आपल्याला पुरावा हवाय की जो आपण जेव्हा ऐकतो ना तेव्हा आपल्याला असा विश्वासच होत नाही की हे शक्य आहे. पण प्रत्यक्ष जेव्हा आपण विज्ञानाची मदत घेऊन तर्क शुद्ध पद्धतीनं त्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्यालाच आश्चर्य वाटतं की अरे, हे जे आपल्याला अशक्य वाटत होतं ते ऍक्च्युअली शक्य झालंय. म्हणजे अनहोनी को होनी कर दे वगैरे ज्यांना गाणं माहित असेल तशासारखं. त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तसा जर पुरावा मिळाला तर त्या पुराव्यामुळेच विज्ञानाची प्रगती होते, तशा पुराव्यामुळेच इतिहासाची प्रगती होते. तसा पुरावा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत फक्त अकॅडमीमध्ये भांडणं होत राहतात. एक उदाहरण म्हणून सांगतो मी, ते ज्याने ऐकलेत माझे त्यांना ते उदाहरण तुम्ही ऐकलं असेल कदाचित. 3 लोकांची नावं सांगतोय. त्यात एक, बाय द वे, सावरकरांच्या समितीनं मला जो फोटो दिला ना, परत मी डायग्रेशन करेन म्हणून जात नाही त्याच्यावर आता. पण सगळ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव माहितीये, सगळ्यांना महात्मा गांधींचं नाव माहितीये, सगळ्यांना लोकमान्य टिळकांचं नाव माहितीये. आता 2025 वर्ष सुरू आहे. मी आता एक वाक्य करणार आहे, एक वाक्य म्हणणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही मला सांगायचं की हे खरं का खोटं, ट्रू ऑर फॉल्स.
बरोबर 100 वर्षापूर्वी म्हणजे 1925 मध्ये लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी हे पुण्याला एकत्र आले आणि त्यांनी एकत्र बसून 3 तास अशी चर्चा केली की आपण इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवण्याकरता काय काय केलं पाहिजे. हे माझं वाक्य ट्रू ऑर फॉल्स? किती जणांना ट्रू वाटतंय, हे खरं आहे? ओके, ठीक आहे. हे याचं उत्तर, खरं उत्तर असं आहे की फॉल्स आहे. हे चुकीचं आहे. का का चुकीचं आहे? हा, कारण 1920 मध्येच टिळक निघून गेले. 1925 मध्ये मी म्हटलंय, शक्य आहे का? शक्यच नाही. तुम्ही बाकी कशाचाही विचार केला नाही, करायची गरजच नाही. कारण 1925 म्हणतोय तर बऱ्याच वेळा असं होतं. आता मी महर्षी कर्वे शिक्षण संस्थेमध्ये लेक्चर देत होतो. त्यांनी तो पूर्ण त्या हुशार मुलींनी प्रश्न पूर्ण ऐकून पण घेतला नाही. हेच मी उदाहरण दिलं. मी नुसतं म्हटलं की असं असं झालं 1925 मध्ये, सगळे ओरडले फॉल्स. इतकं तुम्हाला सांगता येतं. अशा पुराव्याला आपण विज्ञानामध्ये एकदम एक्सेप्शनल पुरावा म्हणतो, क्रुशियल पुरावा म्हणतो, निर्णायक पुरावा असं आपण म्हणतो. तशा प्रकारचे पुरावे आपण आता महाभारत आणि रामायणातले बघूया आणि थोडस नंतर कथाकडे जाऊया. हे मी थोडं शॉर्ट करणार आहे डिटेलचं. युद्धाच्या एक दिवस आधी व्यासदेव धृतराष्ट्राकडे येऊन प्रयत्न करतात आणि असं सांगतात की बघ, विचार करून बघ, पण खूप काही विचित्र गोष्टी दिसत आहेत सगळीकडे, वाटत नाही आपल्याकरता चांगलं आहे. इथं कधीच चांगलं नसतं. ते सांगताना त्या काही गोष्टी सांगतात, त्याच्यामध्ये ते आकाशातल्या ग्रहांच्या, नक्षत्रांच्या आणि ताऱ्यांच्या तिथीची वर्णनं करतात. त्याच्यामध्ये एक जे आपल्याला सगळ्यांना माहित असलेले जनरली की सप्तर्षीचे 7 तारे आकाशातले सगळ्यांना माहिती आहेत. किती जणांना माहिती आहेत सप्तर्षीचे 7 तारे आकाशातले? हा. ध्रुव तारा किती लोकांना बघता येतो? अरे वा, व्हेरी इम्प्रेसिव्ह. की असं तो आपण उत्तरेकडे तोंड करून बघायचं, आपली जी लॅटिट्यूड असते परतवाड्याची, अचलपूरची लॅटिट्यूड, तेवढं इथून असं वर जायचं, तिथे बघायचं आणि तिथे जो तारा राहतो आणि 1 तासभर बघितलं रात्री तर बाकी सगळे तारे फिरतात पण तो तारा फिरत नाही, तो ध्रुव तारा. मी तुम्हाला रामायण महाभारत सगळ्यात एकत्र घेऊन जातो. आत्ताचा जो ध्रुव तारा आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये पोलारिस म्हणतो. आपल्या भारतीय भाषेमध्ये त्याला आपण ध्रुव मत्स्य असं म्हणतो. आता तुम्ही जर 7,500 वर्ष मागे गेलात महाभारताच्या वेळी, तर महाभारताच्या 1,00,000 श्लोकामध्ये ध्रुव ताऱ्याचं वर्णन नाही. खगोलशास्त्राची 300 पेक्षा जास्त वर्णन नाही, पण त्या ध्रुव ताऱ्याचंच वर्णन नाही. का माहितीये तुम्हाला? कारण पृथ्वीचा जो अक्ष असतो ना, तो असा कललेला असतो, बरोबर? सगळ्यांना माहितीये पृथ्वीची 4 मोशन आहेत. एक स्वतः भोवती फिरते, दुसरी सूर्याभोवती फिरते, हे सगळ्यांना माहित असतं. आणखी 2 त्या सुद्धा तुम्हाला माहित असणार. एक दुसरी मोशन म्हणजे कशी असते की तो असा जो पृथ्वीचा अक्ष असतो ना, तो आता जिथे दाखवतो तिथे ध्रुव तारा, जिथे तिथे दाखवतो तिथे जो तारा असेल तो ध्रुव तारा. पण तो पृथ्वीचा अक्ष तसाच नसतो. अगदी सावकाश असं ते एक फेरी मारते, थोडस असं नवरात्रामध्ये अंगात वगैरे येतं असं, पण ते घागरी फुंकतो वगैरे असं आपण म्हणतो, थोडस तसं. तो जो असा जो रचना आहे ना, तो 26,000 वर्ष लागतात त्याला ते पूर्ण करायला. आणि 26,000 वर्षापेक्षा भारतीय संस्कृती जुनी आहे. त्याच्यामध्ये आपल्या ऋषींनी सगळी ती निरीक्षणं करून ठेवलेली आहे, म्हणून आपल्याला सांगता येतं. तर त्यामुळे काय होतं, जसा पृथ्वीचा अक्ष बदलला, तो आता जिथे दाखवतोय तिथला जो मोठा तारा असतो त्याला आपण ध्रुव तारा म्हणतो. 7,500 वर्ष तुम्ही जर मागे गेलात तर जिथे पृथ्वीचा अक्ष आहे तिथे, अक्ष जिथे होता आकाशामध्ये, तिथे कोणताही मोठा ठळक स्पष्ट ब्राईट दिसणारा ध्रुव ताराच नव्हता. म्हणून तुम्हाला 1,00,000 श्लोकांच्या महाभारतामध्ये ध्रुव ताऱ्याचं वर्णन एकदाही येत नाही. हा थोडा निगेटिव्ह एव्हिडन्स झाला. पण आपण आता आणखी मागे जाऊया. तो असाच मागे 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 गेला तर तुम्ही 12,000 BC म्हणजे 14,000 वर्षापूर्वी गेलात तर तिथे एक ठळक तारा होता. हे आपल्याला आता खगोलशास्त्रानं काढता येतं. पण तुम्ही वाल्मिकी रामायणात जाऊन जर वाचायला लागलात तर वाल्मिकी रामायणामध्ये ध्रुव ताऱ्याचं सुंदर वर्णन आहे. आज रामायण झालं असं किती लोकांना वाटतं? अगं आत्ताच भगवान रामाला भेटून आलो असं नाही वाटत ना? म्हणजे तेव्हाचा जो ध्रुव तारा आहे आत्तापेक्षा वेगळा तारा आहे. त्याचं वर्णन सुंदर रामायणामध्ये दिलेलं आहे. ब्रह्मराशीर विशुद्धश्च शुद्धाश्च परमर्षया अर्चिष्मंत प्रकाशन्ते ध्रुवम सर्वे प्रदक्षिणम. असा अत्यंत शुद्ध, विशुद्ध, तेजस्वी असा ब्रह्मराशी हा ध्रुव तारा आहे आणि त्याच्याभोवती सप्तर्षी प्रदक्षिणा करत आहेत असं लक्ष्मण भगवान रामाला सांगतो जेव्हा ते किष्किंधेतून लंकेकडे जात आहेत.
आपल्यापासून फार दूर नसलेली जागा म्हणजे नाशिक. नाशिकमध्ये पंचवटीमध्ये ते 2 वर्ष साधारण राहिले होते. तिथे शूर्पणखा प्रकरण झालं, कांड राईट, तिथेच प्रकरण झालं. त्यामध्ये तिथे हेमंत ऋतू म्हणजे आत्ताच आपला नोव्हेंबर डिसेंबर त्या काळामध्ये तिथे राहत असताना परत लक्ष्मण हा रामायणातला खगोलशास्त्रज्ञ आहे किंवा ऑब्झर्व करणारा. लक्ष्मण भगवान राम आणि सीतादेवी यांना सांगतोय की जो आता हेमंत ऋतूतला जो सूर्यास्त होतोय ना, तो कुठे होतोय, त्याच्या जवळचं नक्षत्र काय? तो म्हणतो निवृत्त आकाश शयना पुष्य नीता हिमारुणा. आता सूर्यास्त होतोय, सूर्य निवृत्त होतोय आणि तो जिथे खाली जातो तिथे पुष्य नक्षत्र दिसतं आपल्याला. आता ऑक्टोबर, आता नोव्हेंबर आला, मी आता सुरू झाला आपला हेमंत ऋतू सुरू होणार काही दिवसामध्ये. ओके, सुरूच झाला ऍक्च्युली हेमंत ऋतू. तुम्ही आता बघा इथे तुम्हाला जर दिसत असेल तर सूर्यास्त झाल्यानंतर कोणतं नक्षत्र दिसतं ते बघा. आता हे करण्याकरता तुम्हाला नक्षत्र कळली पाहिजे. किती लोकांना 27 नक्षत्र माहिती आहेत? 27 नक्षत्र हे किती लोकांना माहिती आहे? गुड. किती लोकांना 27 नक्षत्रांची आता उभं केलं तर नावं सांगता येतील? सायलेन्स. महाभारत समजून घ्यायचं असेल, रामायण समजून घ्यायचं असेल, तुम्हाला नक्षत्र समजून घ्यावी लागतील. आज जी आपण पंचांगामध्ये जे नक्षत्र वापरतो ना, 27 नक्षत्र, किती लोक माझ्यावर तयार आहेत 27चा पाडा करायला? अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मगा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्ता, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती. टाळ्या वाजवल्या तरी चालेल. हे तुम्हाला इम्प्रेस करायला सांगितलं, पण खरोखर जर समजून घ्यायचं असेल तर माहित पाहिजे. त्याच्याशिवाय कोडी सोडवता येत नाही. किती लोक कोडी सोडवतात, शब्द कोड सोडवतात? किती लोक जिक्सॉ पझल, लहान मुलांबरोबर आपण जिक्सॉ पझल सोडवतो, राईट? शब्द कोड सोडवणारे ज्यांनी हात वर केले ते असं बघता का इकडे डिक्शनरी ठेवले आणि काय करूया, असं नाही करत. तसं सुद्धा तुम्हाला आकाशब्द समजून घ्यायचं असेल, रामायणाची कोडी सोडवायची असतील, महाभारतातली कोडी सोडवायची असतील, तर तुम्हाला ही नक्षत्र पाठच पाहिजे. नुसती पाठ नाही, तुम्हाला आकाशामध्ये ते नक्षत्र ओळखता आलं पाहिजे. आता तुम्ही जर रात्री जाल तेव्हा तुम्ही मुद्दा म्हणजे उद्या बघा सूर्यास्तानंतर कोणतं नक्षत्र दिसतंय. मी तुम्हाला आता उत्तर सांगून टाकतो. मूळा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा हे आता नक्षत्र दिसेल तुम्हाला आता नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. पण भगवान रामाना लक्ष्मण सांगतोय निवृत्त आकाश शयना पुष्य नीता हिमारुणा. आता हा जो पृथ्वीचा अक्ष आहे ना, तो आता इथे मूळ नक्षत्राजवळ आहे. तिथून तुम्ही मागे मागे जात तुम्हाला पुष्य नक्षत्रापर्यंत जायचंय. साधारण एक नक्षत्राचा हा फरक व्हायला 1000 वर्ष लागतात. तुम्ही हिशोब करून बघा, तुम्ही मागे गेलात तर 14 नक्षत्राची गॅप दिसेल तुम्हाला मूळ नक्षत्र आणि पुष्य नक्षत्रामध्ये, साधारण 14,000 वर्ष. ध्रुव ताऱ्याचं तुम्ही तुम्हाला सांगितलं. किती लोकांना अगस्त्याचा तारा माहिती आहे? अगस्त्याचा तारा किंवा त्याला इंग्लिशमध्ये कॅनोपस म्हणतात. दक्षिणेला अगदी थोड्या काळाकरता दिसतो. आपल्याकडे जेव्हा पाऊस संपतो ना त्यावेळी तो साधारण दिसतो. म्हणजे तो दिसायला लागला म्हणजे पाऊस संपला. आता यावर्षी तसं नाहीये बघा. तो दिसायला लागला म्हणजे पाऊस संपला असं आपण म्हणतो. आज तो तुम्हाला इथून दिसतो. तुम्ही दिल्लीला गेला तरी तो तुम्हाला दिसतो. पण वाल्मिकी रामायणातलं वर्णन असं आहे, सुग्रीवानं म्हणजे वानरांच्या 4 पार्टीज केल्या सगळ्यांना माहिती आहे सीतामाईचा शोध करण्याकरता, आणि सगळ्या 4 दिशांना त्याने पाठवलं. तो जो दक्षिणेकडे जाणारे जे लोक आहेत त्यांना तो सांगतो की असं खाली खाली जात जा, गोदावरी, नर्मदा, कावेरी असं करत करत जातो. तो म्हणतो खाली गेल्यानंतर तुम्हाला शेवटी आता समुद्र लागेल, म्हणजे हिंदी महासागर म्हणूया. त्यानंतर तिथे महेंद्र पर्वत आहे. किती जणांनी महेंद्र पर्वताला भेट दिलेली आहे? केरळ आणि तामिळनाडूच्या बॉर्डरवर आहे. ओके, मुन्नार, टेकडी वगैरे गेला असतात ना, त्याच्या आणखी खाली जायचं. महाभारत रामायणातली वर्णन आहे. तो म्हणतो की सुग्रीव सांगतोय की तिथे गेल्यानंतर त्या महेंद्र पर्वताच्या वर चढला तरच तुम्हाला अगस्त्य दिसेल. आज जो अगस्त्य तुम्हाला दिल्लीतून दिसतो, आज जो तुम्हाला अचलपूर मधून दिसतो, पुण्यातून दिसतो, मुंबईतून दिसतो, सगळीकडून दिसतो, तो रामायणाच्या काळी जोपर्यंत तुम्ही कन्याकुमारीला जात नाही आणि पर्वताच्या वर चढत नाही तोपर्यंत दिसत नव्हता. याचं कारण माहितीये? जेव्हा ब्रह्मराशी म्हणजे अभिजित नक्षत्र उत्तरेमध्ये ध्रुव तारा होतं, बरोबर त्याच वेळी अगस्त्य याचा तारा दक्षिणेकडे ध्रुव तारा होतो. इतकं सुंदर स्पष्ट स्वच्छ वर्णन तुम्हाला रामायणात मिळतं. अरुंधती वशिष्ठ जे सप्तर्षी आहेत त्याच्यामध्येच अरुंधती
आज जर तुम्ही रात्री जाऊन बघितली तर तुम्हाला कशी दिसेल? सगळ्यांनी सप्तर्षी पाहिलेले आहेत, 7 तारे पाहिलेले आहेत ना, पतंगासारखं दिसतं. त्यातला जो पतंगाचा चौकोन असतो आणि खाली तिथे पतंगाची शेपूट म्हणूया आपण, त्याचे जे 3 तारे असतात त्यातला मधला तारा म्हणजे वसिष्ठ. त्याच्या शेजारी एक छोटीशी तारिका असते. ओके. तुम्हाला डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन पैसे घालायचे नसतील, तुमची आयसाईट बरोबर आहे का बघायचं असेल तर ते ट्राय करू शकता. अरुंधती दिसते का? नसले दिसत तर डॉक्टरांकडे जा. दिसायला फार कठीण आहे, छोटीशी. आज जर तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल, उत्तर ध्रुवाकडे बघितलं तर ते असे वर येतात आणि वशिष्ठ पुढे चालतोय, अगदी जवळ येते आणि अरुंधती मागे. आजपासून तुम्ही मागे गेला 1000 वर्ष, 2000, 3000, 4000, 5000, 6000 वर्ष गेला तरी तशीच परिस्थिती आहे. पण महाभारतामध्ये व्यासदेव धृतराष्ट्राला काय सांगतात माहितीये का? युद्ध दुसऱ्या दिवशी सुरू होणार आहे, युद्ध उद्या सुरू होणार आहे. आणि व्यासदेव सांगतायत की आकाशामध्ये ज्या मला अनेक घटना दिसत आहेत त्याच्यात ही मला एक घटना दिसते. त्याच्यामध्ये म्हणतायत की ती जी अरुंधती आहे ती वसिष्ठाच्या पुढे चालते. या चैषा विस्तृता राजस त्रैलोक्य साधू संमता अरुंधती तयापेश वसिष्ठ पृष्ठत कृत. तुमच्या अचलपूरमध्ये मॉल आहे का? किंवा अमरावतीला मॉल आहे? जाता? मग तिथलं दृश्य इमॅजिन करून बघा. तुम्ही पण जाता ना? म्हणजे कसं असतं की अरुंधती पुढे चालत असते आणि वसिष्ठ हातामध्ये बॅग घेऊन शॉपिंगच्या मागे चालत असतं. असं काहीतरी दृश्य तुम्हाला दिसतंय की वसिष्ठाला अरुंधतीनं मागे टाकलंय आणि ती स्वतः पुढे चालते. आता मागच्या 6000 वर्षामध्ये तुम्ही खगोलशास्त्राचा अभ्यास केला तर ते शक्य नाही. हे माझा 1994 मध्ये कॅनडामध्ये असताना हा प्रवास सुरू झाला. हे मला जो श्लोक मिळाला, तिथे एक मुर्डेश्वर म्हणून प्रोफेसर होते, मराठी मॅथमॅटिक्सचे होते. मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं, काका हे असलं की तुम्ही ऐकलंय का? कारण फार काहीतरी विचित्र लिहिलेलं महाभारतामध्ये मी वाचलं. मग त्यांनी किती जणांनी डॉक्टर पवी वर्तक यांचं नाव ऐकलं, पद्माकर विष्णू वर्तक. तर त्यांनी त्यांच्या घराच्या लायब्ररीमधनं एक पुस्तक काढून दिलं मला, ते म्हणजे स्वयंभू पविवर्तकांचं. 1994 ची गोष्ट सांगतो. ते म्हणाले की हे तू जे काय विचारतोयस ना ते बहुतेक या पुस्तकामध्ये काहीतरी चर्चा आहे त्याच्यावर. तर पविवर्तकांनी त्यांनी जी तारीख काढलेली तीच 5561 BC 1980 मध्ये काढलेली आहे. 1980 मध्ये. आणि मग मी त्या अरुंधतीचं करून मी 2009 मध्ये काढली. म्हणजे तुम्हाला खरा प्रश्न पडला पाहिजे, दोघांच्या तारखा सेमच, वर्ष सेमच, 5561. तुमच्या मनात काय प्रश्न आला पाहिजे सांगा? किती लोक शिक्षक आहेत किंवा इतर वयसुद्धा? तुमच्या मनात असा प्रश्न आला पाहिजे तर निलेशोक तुम्ही मग काय दिवे लावले? पविवर्तकाने 1980 मध्येच काढून ठेवले, मग तुम्ही काय केलं? ते दिवे काय लावले ते बघायचं असेल तर माझी पुस्तकं वाचावी लागतील. किंवा पुस्तकं वाचायची नसली तर रात्री झोपेच्या वेळी आपला स्मार्टफोन काढायचा, युट्यूबवर जायचं, युट्यूब मध्ये गेल्यानंतर सर्च मध्ये निलेशोक टाईप करायचं, एंटर करायचं. माझे एक 2000 व्हिडिओ येतील. इंग्लिशमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत. तुम्हाला जो पाहिजे तो ट्राय करा. फार इफेक्टिव्ह आहे. ते बघायला लागलात तर बिंज वॉचिंग कराल तुम्ही. एकतर एक पॉसिबिलिटी म्हणजे बिंज वॉचिंग. किती जणांनी बिंज वॉचिंग केलंय माझ्या व्हिडिओचं? आहेत. मला बरं वाटतं जरा, कोणतरी आहेत. जास्त नाहीयेत, जास्त ऍडिक्ट नाहीयेत, पण आहेत. एकदा बिंज वॉचिंग कराल आणि तुमचं एकदम ज्ञानवर्धन होईल सकाळ होईपर्यंत, सूर्योदय होईपर्यंत. नाही तर उत्तम झोप लागेल. दोन्हीकडूनही तुम्हाला त्याचा फायदा होईल. असे आपल्या महाभारतामध्ये असे 300च्या आसपास संबंध आहेत, 300च्या आसपास असे रेफरन्सेस आहेत. हे सगळे आपण जसं शब्दकोडं सोडवतो की नाही, शब्दकोड्यामध्ये उभे आणि आडवे संदर्भ असतात, ते आपण एकत्र आणतो. आणि तुम्हाला माहिती आहे की नाही, त्या दिवशीच्या पेपरमधलं जे तुम्ही शब्दकोडं सोडवता त्याचं एकच उत्तर असतं, नाहीतर ते सुटणार नाही. तसंच तुम्ही जर 300 सगळे जे एकत्र आणलेत आणि ते शब्दकोड्यासारखे जर सोडवलेत विज्ञानाच्या पद्धतीनं, खगोलशास्त्राच्या पद्धतीनं, तर एकच उत्तर येतं. महाभारताकरता 5561 BC. नुसतं वर्ष येत नाही, तुम्हाला दिवस काढता येतो. पहिला दिवस हा कार्तिक अमावस्येचा दिवस, 16 ऑक्टोबर 5561 BC. मग तो काढलात की 18वा दिवस काढता येतो, 2 नोव्हेंबर वगैरे असा तो दिवस होईल. रामायणाच्या याच्यामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये 600च्या आसपास संदर्भ आहेत. हे सगळे तुम्ही शब्दकोड्यासारखे समजा, उभे आणि आडवे रेफरन्सेस दिलेले आहेत. आणि ते परत आपलं तुम्हाला असं जिक्सॉ पझल सारखे ते एकत्र आणायचे. ते एकत्र आणले तर राम रावण युद्धाचं एकच वर्ष येतं, दुसरं कोणतंही वर्ष येऊ शकत नाही. शब्दकोड्यासारखं 12209 BC. भगवान रामाने रावणाला मारलं त्याचा जो दिवस आहे ना, तो तुम्हाला दिवस काढता येतो, कारण तसे संदर्भ आपल्याला मिळतात. 6 जानेवारी 12208 BC चैत्र अमावास्या. हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय.
म्हणजे चैत्र पौर्णिमेनंतर 15 दिवसांनी. पण आपण केव्हा साजरा करतो? भगवान रामानं त्यात काही चुकीचं नाही आहे. उत्सव म्हणून साजरा करायला कोणताही दिवस चालतो. तुमचा वाढदिवस विकेंडला साजरा करता ना, केव्हाही असला तरी. तसं सगळे लोक एकत्र येणार म्हणून चालू शकतं. आपण विजयादशमीला करतो, भगवान रामानं रावणाला मारलं म्हणून. काही हरकत नाही, अगदीच बरोबर आहे. पण ऐतिहासिक दृष्ट्या जर समजून घ्यायचं असेल तर चैत्र अमावस्येला त्यांनी मारलं. भगवान राम अयोध्येला परत आले. आता अयोध्येला आपण मोठा सोहळा करतो, तो केव्हा करतो? कोणत्या तारखेला करतो? म्हणजे कोणत्या दिवशी करतो? दिवाळीच्या दिवशी. म्हणजे काय? अश्विन अमावस्या. बरोबर? अश्विन अमावस्येला करतो. तुम्ही जर वाल्मिकी रामायणाचे संदर्भ घेतले तर भगवान राम ज्या दिवशी अयोध्येला परत आले आणि त्यांचा राज्याभिषेक झाला, तो दिवस येतो 13 जानेवारी 12,208. आता ती कशी तारीख काढली? आपल्या भारतीय तिथीवरूनच ती काढलेली आहे. तो दिवस येतो वैशाख शुक्ल षष्ठी. म्हणजे आता आपण जी अक्षय तृतीया साजरी करतो ना, त्याच्यानंतर 3 दिवसांनी. आता हे थोडंसं कन्फ्युजिंग व्हायला लागतं. त्याच्यात काही काही आणखी मजा असतात. कसं आहे माहितीये का? हा पृथ्वीचा अक्ष असा फिरतो ना, म्हणून आणखी काही काही गोष्टी घडतात. त्यातल्या तुम्हाला एक रामायणाच्या थोड्याशा सांगतो, महाभारताच्या पण सांगतो, आणि मग आपण थोड्याशा कथांकडे थोडस वळूया. आणि मी जेव्हा तुम्हाला थांबायला पाहिजे असं वाटत असेल तेव्हा टाळ्या वाजवा, म्हणजे मी थांबेन. त्यातल्या 2 कथा अशा की आत्ता आपण जेव्हा रामनवमी साजरी करतो तेव्हा साधारण काय काळ असतो? इंग्लिश महिन्याचा काय काळ असतो? मार्च एप्रिल असतो. बरोबर? प्रचंड गरम झालेलं असतं. सगळ्याला आपल्या भारत म्हणजे मराठी लोकांना तर गीत रामायण सगळ्यांना माहिती आहे. गीत रामायणामध्ये जे गदिमाने लिहिलेलं आहे ते कसं लिहिलेलं आहे वर्णन? चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्म हे किती, 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला, राम जन्म लाग सखे राम जन्मला. त्यातलं 2 प्रहरीत उष्म हे किती, कारण तो गदिमांचा अनुभव आहे. जेव्हा गदिमा एप्रिलचा दिवस बघताय तेव्हा ते प्रचंड उकाड आहे. आमच्याकडे कोकणामध्ये जेव्हा रामनवमी होते तेव्हा आंब्याचं पन्ह लागतं, इतकं ते गरम झालेलं असतं. पण तुम्ही वाल्मिकी रामायणाचे जर वर्णन वाचले तर तशी वर्णनं नाही आहेत. चैत्रम श्री मानयम मास पुण्य पुष्पित कानन, अत्यंत सौम्य, अत्यंत प्रसन्न, अत्यंत असं छान मजेशीर असं वाटणारा, म्हणजे आपल्याकडचं काय म्हणूया आपण, नोव्हेंबर डिसेंबर सध्या जसं वाटतं, असा सुंदर असा महिना आहे. आणि पूर्ण जी वन आहेत ती सगळी फुलांनी भरून गेलेली आहेत. पुण्य पुष्पित कानन, सगळी जी वन आहेत ती फुलांनी भरून गेलेली आहेत. म्हणजे एक तर वसंत ऋतू किंवा शरद ऋतू, जसा श्रावण मासी हर्ष मानसी असं जे आपण त्यातलं जे वर्णन बघतो तसं. पण आत्ताच्या चैत्रामध्ये तर काय, आपल्याला असंच होतं. आणि आत्ता ते झालेलं नाहीये. मग ते केव्हा झालंय? परत आपल्याला खगोलशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. हे जसं बदलतं ना तसं आपले जे मराठी महिने आहेत ना ते ऋतू सापेक्ष पण बदलतात. म्हणजे आत्ताचा जो चैत्र आहे ना तो आता वसंत ऋतूच्या शेवटी येतो, तेव्हा तो वसंत ऋतूच्या शेवटी नव्हता, तेव्हा तो शरद ऋतूमध्ये येत होता. आत्ताचा अश्विन महिना म्हणजे आता आपण नवरात्र केलं आणि दिवाळी संपली, तो आता आपल्या शरदामध्ये येतो, तो त्यावेळी वसंतामध्ये येत होता. त्याचं एक वर्णन म्हणून सांगतो. जेव्हा अंगद तिकडे सगळे दक्षिण दिशेची जी पार्टी आहे ते सीतेचा शोध करायचा प्रयत्न करतायत, प्रयत्न करून सुद्धा त्यांना मिळत नाहीये. सुग्रीवानं या सगळ्या वानर पार्टीला एक मुदत दिली होती. माहित आहे किती मुदत दिली होती? किती काळाची मुदत दिली होती? सगळ्या वानर पार्टीनं सांगितलं की जा सीतेला शोधा, पण एवढ्या काळाच्या ताबडतोब परत या. 1 महिन्याची मुदत दिलेली होती. तर बाकीचे वानर परतले, पण दक्षिणेचे वानर परतले नाहीयेत, कारण त्यांना जनरल माहित होतं त्या दिशेला ती असावी. त्याच्यामुळे सगळे फ्रस्ट्रेट झालेत. अंगद तर म्हणतो मी परत जाणारच नाही, अजिबात जाणार नाही, एका दगडावर बसतो. ओके, गांधींसारखा सत्याग्रह करतो. म्हणतो मी इथून जात नाही, सुग्रीवाकडे गेलो तर सुग्रीव मला मारेल, आणि आता तर काय करणार, आपण शोधणार कसं? त्याचं वर्णन करताना तो काय सांगतोय माहितीये का? तुम्ही मुद्दाम म्हणून वाल्मिकी रामायण वर्णन वाचा. वालीला सुग्रीवानं म्हणजे भगवान रामानी बाणानं मारलं, पण त्याच्यामध्ये मारल्यानंतर पावसाळा येतो, सगळ्यांना आठवतंय. म्हणून भगवान राम किष्किंधेच्या बाजूला एका ठिकाणी राहतात पावसाळा संपेपर्यंत. आणि मग शरद ऋतू झाल्यानंतर ते सुग्रीवाला जाऊन सांगतात आता आपण शोध करूया वगैरे सांगतात. शरद ऋतूच्या शेवटी हे सगळे शोधायला निघतात. त्यानंतर हेमंत ऋतू गेलाय, शिशिर ऋतू गेलाय, आणि आता वसंत ऋतू आलाय. तरी सुद्धा दक्षिणेची पार्टी अजून शोधते सीतेला, अजून सीता मिळाली नाहीये. म्हणून अंगद म्हणतो की आता मी परत जात नाही.
त्यावेळेचं वर्णन तो सांगतोय, वयम अश्वायुजे मासी कालसंख्या व्यवस्थिता. अश्वायुज, अश्विनी मास, हे सगळे ऋतू गेले. आता वसंत ऋतू आला, त्यातला अश्विन महिना तो सुद्धा निघून चालला. अजूनही आपल्याला सीता मिळालेली नाहीये. वयम अश्वायुजे मासी कालसंख्या व्यवस्थिता प्रस्थिता सोपी चातित किमत कार्यमुत्तरम. ते सुद्धा निघून चालला. आपण आपलं कार्य कसं काय संपन्न करणार? मी आता कुठे जात नाही. म्हणजे आत्ताचा जो अश्विन महिना शरद ऋतूतला आहे, तो तेव्हा वसंत ऋतूत गेला होता. तो तिथे गेला म्हणजे चैत्राला इकडे यावं लागणार. अशी सगळी तुम्हाला वर्णनं त्याच्यामध्ये मिळतात. एक महाभारताचं वर्णन देतो मी. महाभारतामध्ये म्हणजे महाभारतचं युद्ध झालं ते कोणत्या महिन्यामध्ये झालं, म्हणजे आपल्या महिन्यामध्ये. असं मी तुम्हाला सांगितलं 16 ऑक्टोबर 5561 BC. ते थोडस बाजूला ठेवा. आपला जो महिना म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, असं कोणत्या महिन्यामध्ये महाभारताचं युद्ध झालं? उत्तर सोपं आहे, थोडा विचार करावा लागेल. किती लोक गीता जयंती साजरी करतात? फार नाही करत, म्हणून माहिती नाही तुम्हाला. मार्गशीर्ष, धन्यवाद. मग आपण आता ती मार्गशीर्ष शुक्ल एकादशी साजरी करतो ना. गीता जयंती म्हणजे ज्या दिवशी भगवान कृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली तो दिवस, अशा अर्थानं आपण साजरी करतो. तो दिवस सुद्धा थोडासा चुकीचा आहे माहिती आहे. म्हणजे मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला आपण करतो. भगवान कृष्णानं ती कार्तिक अमावस्येला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर 11 दिवसांनी मार्गशीर्ष शुक्ल एकादशी येणार. त्याचंही मोठं काहीतरी कारण आहे, ते आपण जर वेळ मिळाला तर सांगू. पण माझा वेळ थोडा संपत आलेला आहे म्हणून थोडं पुढे जातो. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये युद्ध झालं. त्यानंतर आपण जर महाभारत वाचलं तर आपल्याला असं कळतं की भीष्माचार्य युद्धाच्या 10व्या दिवशी पडले. पडल्यानंतर ते गेले का? नाही, ते शरशय्येवर पडून राहिले होते. आणि जर तुम्ही महाभारत वाचलं तुमच्या लक्षात येईल 100 पेक्षा जास्त असे पुरावे आहेत. त्यामुळे आपल्याला कळतं की ते कमीत कमी 95 दिवस शरशय्येवर पडून होते, कमीत कमी. आता थोडस माझ्याकरता हिशोब करा तुम्ही. 10व्या दिवशी युद्धाच्या ते पडले, तिथपासून ते उत्तरायण म्हणजे आत्ताचा 21 डिसेंबर तिथपर्यंत ते कमीत कमी 95 दिवस शरशय्येवर पडू नये, उत्तरायणाची वाट बघत. आणि 10व्या दिवशी म्हणजे युद्ध आणखी 10 दिवस आधी सुरू झालं. म्हणजे 95 अधिक 10 म्हणजे 105 दिवस आधी. आणि 105व्या दिवशी, कमीत कमी 105व्या दिवशी भगवान कृष्णानं अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. म्हणजे उत्तरायणाच्या आधी 105 दिवस कमीत कमी भगवान कृष्णानं गीता सांगितली. आणि त्यावेळी मार्गशीर्ष महिना होता. आज मार्गशीर्ष महिना कुठे येतो? डिसेंबर मध्ये येतो. म्हणजे जेव्हा उत्तरायण होतं 21 डिसेंबर येतो तेव्हाच मार्गशीर्ष होतो. पण आपल्याला मार्गशीर्ष हवाय तिथून 3.5 महिने दूर हवाय आपल्याला. परत जे आपलं खगोलशास्त्र जे आहे, एक नक्षत्र एका 1000 वर्षांनी एक पुढे जातं. तसंच आपला जो मराठी महिना आहे किंवा हिंदू महिना किंवा सौम्य महिना किंवा चांद्रमास आहे, तो साधारण 2000 वर्षांनी एका महिन्यानं ऋतू सापेक्ष बदलतो. तो आज जो मार्गशीर्ष आपल्याला डिसेंबर मध्ये आहे तो आपल्याला सप्टेंबर मध्ये हवाय. सगळ्यांच्या लक्षात आलं? कारण तेवढे आपल्याला 105 पेक्षा जास्त दिवस हवे. आपण सुरू करूया. 1 महिना मागे जाऊया 2000 वर्ष, 2 महिना मागे जाऊया 4000 वर्ष, 3 महिने मागे जाऊया 6000 वर्ष, 3.5 महिने मागे जाऊया 7000 वर्ष. कमीत कमी 7000 वर्षापूर्वी महाभारत झालं. असं फक्त तुम्हाला जर गीता जयंती समजत असेल तरी सुद्धा समजू शकतं तुम्हाला. शेवटचा मुद्दा, कारण खगोलशास्त्र खूप होऊ शकतं. किती लोक भगवद्गीता वाचतात? आहे, हळूहळू हात वर येत आहे. भीती ही की प्रश्न काही विचारला तर काय करायचं? नाही, प्रश्न नाही विचारणार. भगवद्गीतेचा तुम्ही 10वा जरी अध्याय घेतला विभूती योगाचा, त्यातले 3-4 संदर्भ घेतलेत. मी आज सांगत नाही काळाच्या मध्ये, पण माझं तुम्ही लेक्चर बघू शकता. म्हणजे आदित्यानामहम विष्णू, सगळ्यांना आठवत असेल. नक्षत्राणामहम शशी, मासानाम मार्गशीर्षोयम. हे जे तुम्ही संदर्भ घेतले त्याच्यावर अभ्यास केला. अभ्यास करायचा नसेल तर माझं लेक्चर ऐकलं तरी नुसते भगवद्गीतेतील या 3 संदर्भावरून सुद्धा आपल्याला सांगता येतं की महाभारत युद्ध झालं हे कमीत कमी 7 ते 8000 वर्षापूर्वी झालं. आता आपण थोडेसे कथेचे म्हणून भाग घेऊया. आता ते सुद्धा कशाला घ्यायचं आपण? आता आपल्याकडे त्यावेळी खूप बॅकवर्ड होतं असं एक समज आहे. आपल्याकडे खूप बॅकवर्ड परिस्थिती होती. मी तुम्हाला सांगू कुठे बॅकवर्ड परिस्थिती आहे? अजूनही अमेरिकेमध्ये बॅकवर्ड परिस्थिती आहे. अमेरिकेमध्ये अजून स्त्री प्रेसिडेंट झालेले नाहीये. 2 प्रयत्न झाले माहिती आहे ना सगळ्यांना. ते दोन्ही प्रयत्न हाणून पाडण्यात आले. त्याच्यामध्ये माझा पण वाटा आहे.
मी मी आता डिक्लेअर करतो, तुम्ही आता मला त्याच्यामुळे म्हणाला काय तुझं काय विचार काय करत होतास, पण मी 3दा ट्रम्पला वोट दिलेलं आहे. ओके. पण त्यावेळी तो हिलरीच्या विरुद्ध होता. मग आता हिलरीला काय मला देता येत नव्हतं. ते का देता येते त्याच्यामध्ये जात नाही. सांगायचा मुद्दा असा अजून तिथे झाली नाही. पण आपण 14,000 वर्षापूर्वी मागे जाऊया. जेव्हा भगवान रामाला वनवासामध्ये पाठवलं गेलं ना, तेव्हा वशिष्ठ काय सांगतात माहितीये? वशिष्ठ म्हणतात ठीक आहे, कैकेयी आणि दशरथ तुम्हाला वाटतंय ना की भगवान म्हणजे रामानं वनवासामध्ये जावं, ठीक आहे त्याला जाऊ दे. पण स्त्री म्हणजे पत्नी ही पुरुषाचा आत्मा असते. सीतेला आपण सिंहासनावर बसवूया आणि सीता राज्य कारभार करेल. हे जे हे तुम्ही मुद्दाम वाचत आहे, किती जणांनी आधी माहित होतं, किती जणांनी हे आधी वाचलं होतं किंवा ऐकलं होतं? नाही. त्याच्याकरता वाल्मिकी रामायण 2 वाचा. ओके. तेव्हा हे जेव्हा सांगितलं तेव्हा कैकेयी किंवा दशरथ कोणीच ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. कोणी असं म्हणा नाही, छे छे असं कसं काय करायचं. मग त्याच्यानंतर मग ते सीतेलाच जायचं होतं रामाबरोबर, हा भाग वेगळा. किंवा आपण आता लोकशाही लोकशाही म्हणजे फार भाऊ करतो की लोकशाही ही उत्तम सिस्टीम असंही आपल्या मनावर बिंबवलं जातं. आता मताच्या वेळी काय केलं जातं हे तुम्हाला तसं माहिती आहे. पण जर राजा हा उत्तम राजा असेल तर लोकशाहीच पाहिजे अशी गरज नाही. म्हणून तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की भगवान रामाच्या सुद्धा खूप आधी बऱ्याच जणांनी नावही ऐकलं असेल, सगर. सगर नावाचा राजा होता. त्याचा जो मुलगा होता ना, तिथली नावं त्याची तशी असायची. आपल्याकडे सुद्धा गावात नावं असतात बघा. एखादा माणूस जरा पाय असा उचलत चालतोय तर त्याला ते असं काहीतरी नाव त्याच्याप्रमाणे म्हणतील. एखादा माणूस खूप गोरा असेल तर ते गोरा म्हणतील. पु ल देशपांडे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला ते त्याच्यातलं वाक्य कळेल. तशीच नावं ठेवली. त्याचं खरं नाव वेगळं होतं सगरच्या मुलाचं. पण तो अत्यंत द्वार होता. तो असं वर्णन आहे की अयोध्येतल्या मुलांना तो घेऊन शरयू नदीमध्ये फेकत असे. राजाचा मुलगा काय करता? तर सगळी प्रजा त्रस्त होऊन सगराकडे गेली आणि त्यांनी त्याला अल्टिमेटम दिलं, एकतर तो राहील किंवा आम्ही राहू, काय करतोस ते ठरव. आणि सगरानं असा निर्णय घेतला आणि त्याने असमंज त्या मुलाला असमंज म्हणत होते, त्याचं खरं नाव न लेते त्याच्या वागण्यामुळे असमंजाला आपल्या राज्यातून हाकलून दिलं, ऑस्ट्रासाइज केलं. म्हणजे तुम्हाला असं वर्णन तुम्हाला अशी मिळते की त्याच्यामध्ये ते होऊ शकतं. भगवान राम आणि सीता यांचा जेव्हा विवाह झाला तेव्हा त्यांचं वय काय याच्याबद्दल सुद्धा खूप चर्चा दिसते सोशल मीडियामध्ये. त्यांचं वय इतकं लहानपणी त्यांचा विवाह झाला असं झालेलं नाहीये. अशी वर्णनं येतात का वाल्मिकी रामायणात? तर येतात. असे कशामुळे येत असतील आपल्याला नक्की माहित नाही. पण तुम्ही तरी सुद्धा दोन्ही प्रकारची जर वर्णनं बघितली तर तुम्हाला असं समजू शकतं की भगवान राम आणि सीता यांचा जेव्हा विवाह झाला तेव्हा ते दोन्ही साधारण 16 वर्षाचे होते. दोन्ही 16 वर्षात. तोही आता एक मोठा इश्यू चालू आहे त्याच्यावर, राईट. पण त्यावेळी ते 16 वर्षाचे होते आणि त्यामुळेच तुम्हाला हे सगळे जे मी तुम्हाला 600 पुरावे सांगितले ना याचा पत्ता लागतो, नाही तर तुम्हाला त्याचा पत्ता लागणार नाही. दुसरं आपण कधी कधी प्रश्नोत्तरामध्ये आपण जाऊया, आणखी 5 मिनिटं घेतो. असे काहीतरी प्रश्न लोक विचारतात. किती जणांना असा तुमच्या डोक्यात प्रश्न आहे की आता ह्यांचं बोलणं संपलं की आपण तो विचारूया की महाभारत युद्धामध्ये जयद्रथाला जेव्हा मारण्यात आलं तेव्हा ते खरोखर सोलार म्हणजे सूर्यग्रहण झालं होतं का, असं किती जणांच्या डोक्यात प्रश्न आहे की वेळ मिळाला तर विचारूया, हात वर करा. जास्त थोड्याशा लोकांनी हात वर केले. असले प्रश्न विचारू नका, कारण ते इतकं साधं उत्तर आहे. म्हणजे भारताची राजधानी काय? हा प्रश्न मला विचारण्यात काय पॉईंट आहे? नुसतं विकिपीडिया केलं तरी मिळेल. तसं तुम्ही जर वाल्मिकी रामायण वाचलं आणि महाभारत वाचलं तर या प्रश्नांची उत्तरं सरळ सरळ दिलेली आहे. ती रोचक आहे, ती तुम्ही वाचून एन्जॉय करण्याकरताच आहे, ती दुसऱ्या माणसाकडून ऐकण्यात काही पॉईंट नाही. पण तुम्हाला वरदानंद भारती किती जणांनी नाव ऐकलंय? प्राध्यापक अनंतराव आठवले. त्यांनी असं एक हिशोब ठेवला होता. ते अनेक ठिकाणी जाऊन लेक्चर द्यायचे. तर त्यांच्या लक्षात आलं की त्याच गावामध्ये 30 लोक तेच प्रश्न त्यांनाच अनेक वेळा विचारतात. मग ते कधी कधी त्या माणसाला दाखवायचं असतं की मी पण महाभारत वाचलंय, किंवा तिथल्या इतर लोकांना दाखवायचं असतं की मला बघा, मला पण काहीतरी माहिती आहे ना, तुम्हाला काही माहित नसेल. असे प्रश्न विचारू नका. अशा करता सांगतोय की ते तुम्ही रामायण किंवा महाभारत वाचून त्याची मजा घ्या. किती लोकांनी मृण्मयी वाचले गोनी दांडेकरांची? नाही, चुकीचं पुस्तक निवडलं. कोणीच वाचलेलं नाही. परतवाड्याचा संबंध आहे त्याच्यामध्ये पाहिजे. परतवाड्याचा रेफरन्स आहे. मूर्तिजापूर वगैरे तुम्ही पश्चिमेकडे गेला तिथून त्याचा वर्णन आहे. म्हणजे मी आता जेव्हा येत होतो ना, तर परतवाडा 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 का अचलपूर असलं माझं कन्फ्युजन सुरू होतं. त्यातलं परतवाडा जेव्हा मी वाचलं तर माझ्या डोळ्यासमोर जी आली म्हणजे ती गोनी दांडेकरांची मृण्मयी आली होती.
की त्याच्यात परतवाड्याचा रेफरन्स येतो म्हणून. सो हे कसं आहे, ते तुम्ही जाऊन अनुभवायची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये काहीतरी विचारून सांगायची गोष्ट नाही. अशी तुम्ही जर वर्णन करत गेलात, आणखी आपण एक दोन घेऊ की आपल्याला काय माहित आहे त्याच्यामध्ये. मेडिसिन आहे का, विमानाचं काय करायचं, पुष्पक विमानाचं काय करायचं. पुष्पक विमान आपण घेऊन एक मेडिसिन घेऊन मी थांबतो. बरेच लोक म्हणतात की हे बघा, आपण आता बाकी सगळं सांगाल हो तुम्ही, खगोलशास्त्र सांगाल, हे सांगाल, ते सांगाल, पुष्पक विमानाचं काय करायचं. मोठा प्रॉब्लेम आहे. कुणीतरी विचारलं की पुष्पक विमान दाखवा, तर काय करायचं आपण, रामायणाचं उत्तर कसं द्यायचं. काही आपल्याकडे कठीण नाही. जसं आपण पातंजलीने सांगितलं की प्रत्यक्ष अनुमाना आगमक प्रमाणाने, आणि ते जर वापरलं नाही तर मिथ्या ज्ञान केव्हा येतं, पुढच्याच सूत्रामध्ये ते सांगतात, विपर्ययो मिथ्या ज्ञानम अतद्रुप प्रतिष्ठम. हे जर फॉर्म्युला वापरला नाही तर जे काही निर्माण होतं ते मिथ्या ज्ञान असतं. आणि पुढचं सांगतात, शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्य विकल्पा. म्हणजे तुम्ही काहीतरी एक सांगता, मला असं वाटतं. अरे पुरावा काय, पुरावा जर सांगता येत नसेल तर मला असं वाटतं याला काहीही किंमत नाही. प्रत्येकाला काहीतरी वाटतच असतं, प्रत्येकाकडे ओपिनियन असतो. माझं असं मत आहे, तुमच्या मताला काडीची किंमत नाही जर तुमच्याकडे पुरावा नसेल तर, अशा अर्थाने. तसेच आपल्याकडे गौतम ऋषी होऊन गेले, ते म्हणतात प्रत्यक्ष अनुमाना उपमान शब्द प्रमाणाने. त्यातलं मी उपमान वापरून तुम्हाला सांगतो. आज आपल्याकडे सगळी जेट जेट विमानं आहेत. मी काल इंडिगोनं आलो मुंबईतून नागपूरला, राईट. आता आपल्याला ते दिसतं. किती जणांनी विमानातून प्रवास केलेला आहे, अनेक लोकांनी प्रवास केलेला आहे. ज्यांनी नसेल केला त्यांनी मुद्दाम करा, हा, म्हणजे ही पुष्पकाची हे बघण्याकरता. तर जेव्हा ते नव्हतं ना, म्हणजे 300-400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, तेव्हा जर कोणी विचारलं असतं की अरे पुष्पक विमान काय असेल, तर काय उत्तर देणार ना ते, त्यावेळी विमानच नव्हती. मग त्यांनी उत्तर दिलं असेल काय बाबा माहित नाही, पण आता जसे आपण पक्षी वगैरे उडतात ना, असं काहीतरी असेल. म्हणूनच तुम्ही जर चित्र बघितलीत ना, जुनी जर चित्र बघितलीत ग्रंथातली पुष्पक विमानाची, तर त्याला ते पक्षाचाच आकार असतो, पंख पण दाखवलेले असतात. कारण आपल्याला जे उपमान, म्हणजे आपल्याला जे माहिती आहे उडणारं, त्याचा वापर करून तसं काहीतरी असेल असं आपण करतो. आज आपल्याला ती करायची गरज नाही, कारण आपल्याकडे आज विमानं माहिती आहेत आपल्याला. मग आज विमानाचा जो अनुभव आहे तसा पुष्पक विमानाचा अनुभव होता का, हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर वाल्मिकी रामायण वाचावं लागेल. चार थोडक्यात सांगतो तुम्हाला. पुष्पक विमान हे कधीही राजवाड्यासमोर उतरत नसे. इंडिगोचं विमान सुद्धा इथे समोर येत नाही, मंगल कार्यालयाच्या बाहेर येणार नाही, दूरच कुठेतरी उतरवावं लागेल, बरोबर. असंच ते दूर उतरत असे. दुसरं वर्णन येतं वाल्मिकी रामायणामध्ये, जेव्हा पुष्पक विमान उड्डाण करत असे ते प्रचंड आवाज करत असे. ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आता आपण जातो, विमानाचं इंजिन सुरू असेल तर बोलता येत नाही, काही करता येत नाही. आणखी पुढचं वर्णन आहे की पुष्पक विमान हवेच्या करंट्समुळे अस्थिर होत असे. किती जणांना टर्ब्युलन्सचा अनुभव आहे. इथे आला असतं तर आनंदच आहे, नसलं तर सिंगापूर वगैरे करत पॅसिफिक मध्ये जाऊन बघा, साईडचा विंग रात्री कसा हलत असतो वगैरे. ओके. तर तो टर्ब्युलन्स आहे, टर्ब्युलन्सचा तुम्हाला अनुभव आहे. त्याच्यानंतर असे अनेक वर्णन आहेत, पण थोडक्यात शॉर्ट करता असं येतो, भगवान रामानं रावणाला मारल्यानंतर विभीषण म्हणतो की आता तू येऊन माझा आदरातिथ्य घे. भगवान राम म्हणतात मला ते शक्य नाही, एक तर शहरामध्ये प्रवेश करायचा नाही मला, पण भरत माझी वाट बघतोय, मला अयोध्येला जायचंय. तर अगदी कॅज्युअली, म्हणजे सीईओ ऑफ इंडिगो एअरलाइन्स असल्यासारखं विभीषण त्याला सांगतो काही काळजी करू नकोस, आपल्याकडे पुष्पक आहे. सूर्योदयानंतर निघालास तर सूर्यास्ताच्या आत तू पोचशील अयोध्येला. आता आपल्याकडे वेळ मिळाला नाही मला म्हणजे लंका कुठे आहे, पण लंका म्हणजे श्रीलंका ही रावणाची लंका नाही, तो वेगळा विषय आहे. पण त्याच्यात आता जे मले म्हणजे मालदीव आपण जिथे म्हणतो त्याच्या पूर्वेला रावणाची लंका होती. तिथून इमॅजिन करा, तिथून इंडिगो फ्लाईट निघालं, बरं ते नॉनस्टॉप नाहीये अयोध्येला जाणार, ते किष्किंधला थांबलं होतं, बेळगावच्या जवळ हम्पी बेलारीला उतरलं होतं. सगळ्या वानर स्त्रिया नटून फटून साड्या बिड्या घालून त्यात जाऊन बसल्या. त्यानंतर परत उड्डाण करून ते भारद्वाज ऋषींच्या आश्रमाच्या जवळ येऊन पोहोचलेलं आहे. म्हणजे विथ अ वन स्टॉप करून सुद्धा ते सूर्यास्ताच्या आधी तिथे येऊन पोहोचलं. आता हे आपण उपमानं वापरली. मग लोक म्हणतात पण इंजिन काय होतं, माहित नाही मला. नॉवेल जर तुम्ही वाचली तर त्याच्यासह काय सगळे टेक्निकल वर्णन नसतात, फक्त विमानानं तो गेला असंच असतं. इतिहास म्हणजे रामायण महाभारत हे आपल्याला कथा म्हणून सांगितलेली आहे. कथा म्हणजे झालेली घटना, त्याची व्याख्या आहे. धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेश समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. इतिहास म्हणजे पूर्वी झालेली घटना रोमांचक पद्धतीनं, रोचक पद्धतीनं, की ज्याच्यामुळे तुम्ही ऐकाल अशा पद्धतीनं सांगितले. कशा करता सांगितले, की उपदेशाचा ग्रंथ आहे तो तुम्हाला. कशा करता, धर्मार्थ काम मोक्षाणाम, चार पुरुषार्थ आपल्याकडे जे काही आहे त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी राहा.
पण तरी सुद्धा आपल्या मनात इच्छा असते ना, आत्ताची गाडी मला आवडते, पण मला एक दुसरी गाडी घ्यायची आहे. ती घेण्याकरता चांगली गोष्ट आहे. त्याच्याकरता जे करावं लागतं त्याला पुरुषार्थ आपण म्हणतो. ते करण्याकरता तो कसा करावा, करावा का, दुसरी गाडी घ्यावी का, कोणती घ्यावी, की घेऊच नाहीये, उबरच वापरावी, जे काही सगळं ठरवायचं असेल त्याच्याकरता मार्गदर्शक असं जे आहे ते म्हणजे काय, आपला इतिहास. रामानं विमान बनवण्यात नाही वेळ घालवला, आता ते बरोबर का चुकीचा हा वेगळा मुद्दा, पण तसं आपल्याला करता येतं. एक शेवटचं सांगतो, फ्लाइंग लेव्हिन सिंड्रोम. म्हणजे आपल्याला जेव्हा कुंभकर्णाचं आपण ऐकतो तेव्हा काय ऐकतो आपण, की कुंभकर्णाबद्दल काय माहितीये, खूप झोपायचा, 6 महिने झोपायचा, एक दिवस जागा राहायचा, भरपूर खायचा, भरपूर प्यायचा, अशी वर्णन आहे. आता किती जणांना असं वाटतं, आणि प्रामाणिकपणे सांगा, की हे 6 महिने झोपायचा आणि एक दिवस उठवायचा, प्रचंड एवढं एवढं सगळं मोठ्या मोठ्या बादलीमध्ये भरलेलं पिऊन टाकायचा, प्रचंड खायचा, असं काहीतरी हे खरं शक्य आहे का, की मला अतिशयोक्ती वाटते? त्यांनी हात वर करा. मला सुद्धा अतिशयोक्तीच वाटत होती. बाकी बऱ्याच लोकांनी हात वर केले नाही, त्यांना काहीतरी माहिती आहे माझ्यासारखंच. ऍक्च्युअली एक असा डिसीज आहे, त्याचं नाव आहे फ्लाइंग लेव्हिन सिंड्रोम, की ज्याच्यामध्ये महिने महिने लोक झोपतात. फार क्वचित असं होतं, पण खरोखर तशी लोक झोपतात. KLS, क्लाइन लेव्हिन सिंड्रोम. आणि ते तुम्ही नुसतं KLS आणि निलेशोक असं टाईप केलं ना, तरी पण तुम्हाला ते मिळेल. मला नाही आहे, पण मी त्याच्यावर आर्टिकल लिहिलंय म्हणून सांगतो. तर KLS चे जे सगळे सिम्पटम, किती डॉक्टर लोक आहेत आपल्याकडे इथे, मेडिकल डॉक्टर्स ऑडियन्समध्ये थोडेफार, ओके. तर ते तुम्ही जर सगळे सिम्पटम्स लिहून काढलेत KLSचे, आणि वाल्मिकी रामायण घेऊन जर तुम्ही कुंभकर्णाचं वाचत बसलात, तर 1:1 करस्पॉन्डन्स तुम्हाला मिळतो. प्रत्येक वर्णन, आता वेळ माझा संपलाय म्हणून मी त्याच्यात जात नाही, पण तुम्ही बघू शकता, व्हिडिओ बघू शकता, आर्टिकल वाचू शकता. आणि त्याच्यामुळे जो कुंभकर्णाला होता ही कोणतीही अतिशयोक्ती नाही. इनफॅक्ट मी हा 2008 मध्ये संशोधन सुरू केलं. मला 2012च्या दरम्यान अशी एक केस मिळाली, की तो 3 महिने झोपायचा, ती व्यक्ती 3 महिने झोपायची. पण मी म्हटलं आपले भारतीय लोक फार कठीण आहे, 3 महिन्याचं मी केस सांगितलं ते म्हणतील पण 6 महिने कुठे झोपतोय कुंभकर्ण. मग मी वाट बघत राहिलो. शेवटी 2015 मध्ये आणखी एक मला रिसर्च पेपर मिळाला, की त्याच्यामध्ये KLS ची केस होती, की तो माणूस 1 वर्ष झोपतो. मग ते झाल्यानंतर मी माझं आर्टिकल पब्लिश केलं, की 1 वर्ष म्हणजे झोपतो, म्हणजे आंघोळ करण्याकरता, प्रातर्विधी करण्याकरता, त्याच्या खाण्याकरता उठतो, पण अदरवाईज सतत झोपतच असतो, अशी एक परिस्थिती आहे. त्याची जी तुम्ही वर्णनं केली, आजची त्याची ट्रीटमेंट बघितली, तर सगळी वर्णनं जशीच्या तशी तुम्हाला वाल्मिकी रामायणातली मिळते. आणखी मला खूप सांगायचंय, पण आपला वेळ थोडा कमी झालाय. खूप काही विषय सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.